नमस्कार, अंकिताज किचन अँड आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी। तर या पद्धतीने हा साबुदाणा मी रात्री पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे। तर हा असा सुंदर असा भिजून तयार आहे। तर चला आपण बनवूया साबुदाणा खिचडी। साबुदाणा खिचडी करण्यासाठी मी इथं 2 बटाटे उकडून सोलून चिरून घेतलेले आहे। त्यानंतर 5-6 हिरव्या मिरच्या मिक्सरला लावून बारीक करून घेतलेल्या आहे। त्यानंतर शेंगदाणे भाजून असे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। त्यानंतर शिमला मिरची सारख्या अशा लांब लांब मिरच्या मी चिरून त्यामध्ये मीठ भरून घेतलेलं आहे। तर चला एकदम गावरान पद्धतीने चुलीवरती आपण उपवासाची साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। तर चला चुलीवरती आपण खिचडी बनवूया। तर अशा पद्धतीने मी चुलीवरती कढई ठेवून तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने ह्या चांगल्या अशा तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे आपल्याला। अशा पद्धतीने आपल्या मिरच्या छान अशा तळून झालेल्या आहे। ह्या एका भांड्यात काढून घ्या। मिरच्या काढून घेतल्यानंतर ह्याच तेलामध्ये आपल्याला बारीक केलेली मिरची टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने छान फ्राय करून घ्या। त्यानंतर त्याच्यात साबुदाणा घालून घ्या। रात्री साबुदाणा भिजवल्यानंतर खूप छान आपली खिचडी तयार होते। त्यामुळे आपण रात्रीच साबुदाणा भिजत घालायचा आहे। चुलीवरची खिचडी ही एकदम अशी सुंदर लागते, म्हणून आज मी गावरान पद्धतीने चुलीवरती खिचडी करू राहिले। त्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे आपल्याला टाकून घ्यायचे आहे। ते छान असे मिक्स करून घ्यायचे। आपली खिचडी अशी सुट्टी आणि खूप सुंदर होत आहे। आपली छान अशी मिक्स करून झाली। आता त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिट झाले आहे, आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे। छान अशी मिक्स करून घ्या। चुलीवरची खिचडी आपली एकदम स्वादिष्ट आणि सुरेख होणार आहे। तर आता ही एका ताटात काढून घ्यायची आहे। तर सुंदर अशी गावरान पद्धतीने आपली चुलीवरची खिचडी बनवून तयार आहे। ती दह्यासोबत किंवा असं शेंगदाण्याच्या आमटीसोबत आपण खाऊ शकतो। तर वेळात वेळ काढून माझा गावरान पद्धतीने बनवलेली चुलीवरची खिचडीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।